राहायचं नाही, 2 मिनिट तसंच राहायचं, शांत राहायचं. नंतर उभे राहा, कोणाला हात लावायचा नाही, फक्त पाय लावायचे, पहिले पाय लावा, एवढं करा. बॅलन्स मध्ये कोणाला पकडायचं नाही. तुम्ही बोलायचं नाही, मग असे पण झालं पुढं पहिले पोझिशन घ्यायची. झालं किती नंतर होत वरच राहतं. झालं आपली बॅलन्स तर हाले बनताय. त्याला दुसरा पाय, त्याला ताकद नाही पायामध्ये, आपल्या एका पायाची सवय आहे. हा पाय हाले का बरं, हा पाय बघा, एवढा पाय लावला का, बघा एवढा पाय लावला का तुम्ही, आहे का बॅलन्स, बघा एवढं करा. एक पहिली पोझिशन, दात बंद करा. सर हे हा बॅलन्स झाला, हे बॅलन्स आहे. आपण संतुलन आहोत. तुम्ही वय किती आहे तुझं बघा, माझं वय बघा किती आहे. हा रेडी, वर करा, बोललो काय, हलू नका, हलू नका. आता बघा अंगठा आहे, या अंगठा या नाकाच्या गॅपमध्ये ते ठेवायचा आहे. आपण नाकटी बंद होते, चंद्रनाडी आणि सूर्यनाडी. आता आपल्याला पकडत आहे, तर डावी नाकडी बंद करायची आहे. जी कुठे उभी नाकडी बंद झाली, डावी नाकडी चालू आहे. लांब श्वास घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे, लांब या श्वास घ्या. बंद करा नाकडी, उभी सोडा, उभी नाकडी बंद करा. परत उभी नाकडी उघडा, श्वास घ्या उभी नाकडीने, नाकडी बंद करा, डावी सोडा. एक आवाज कंप्लीट झालं. परत बंद करा, परत उजवीने श्वास घ्या, गिरे सोडा, गिरे श्वास घ्या, सोडा. पूरक रिसेट केलाय. काय केलं आपण, याच्यात अंतःकुंभक बाहेर सत्र स्टार्ट करत आहोत. मुलांशी बोलून त्यांच्या मतांना जाणून घेऊन. तर आपल्यामध्ये हा चिमुरडा आलेला आहेत, आपण याच्याकडून जाणून घेऊया. बाळा तुझं नाव काय आहे? शिवम. पूर्ण नाव? शिवम सचिन भुसारी. अच्छा, आणि तू कोणत्या क्लासचा विद्यार्थी आहे? 5. ओके. तर आज तू इथे काय शिकलस? कशाचा प्रोग्राम आहे इथे? इथे प्राणायाम, योगा, आसन, हर वेळेस इकडे आमच्या शाळेत प्राणायाम कोणता ना कोणता कार्यक्रम सुरू राहतात. आज आम्ही प्राणायाम शिकलो. डिजिटल रूममध्ये पण आलो. आणि आमच्या शाळेचं नाव नेहरू विद्यालय सालोडी हिरापूर. इथं माझं पडाल. तू कोणत्या क्लासमध्ये आहेस? 5व्या. अच्छा, तर आज आपण इथे काय शिकलेलो आहोत? योगासन, प्राणायाम, आणि आज शनिवार पण आहे. येस. आम्ही डिजिटल रूममध्ये आहे. इथे योगासन शिकवला, प्राणायाम शिकवला. आमच्या शाळेचे नाव नेहरू विद्यालय सालोडी हिरापूर. अच्छा, आणि अजून काय वाटलं तुला? छान शिकवतात सर? हो. महत्त्व कळलं तुला योगाचं? हो. अजून सरांनी काय सांगितलं, याचे फायदे काय होतात म्हणून? कशासाठी आवश्यक आहे योगासन प्राणायाम? हे बुद्धी वाढायसाठी. अभ्यास. बाळा तुझं नाव? वैष्णव मधुकर मुते. कोणत्या क्लासला आहेस तू? 5व्या. अच्छा, तर इथे आज काय कार्यक्रम होत आहे तुला माहिती आहे त्याबद्दल? कशासाठी आलेली आहे इथे? आज शनिवार आहे म्हणून व्यायाम घेत आहे म्हणून इथे. अजून काय इथे सरांनी काय काय सांगितलं तुम्हाला व्यायामासंदर्भात? नमस्कार, मी माधुरी मोकडे. मी लोकप्रतिनिधी लोकाधिकारी माध्यमातून आपल्याकडे आलेली आहे. आजच्या दिवसाचं जे औचित्य साधण्यात आलेलं आहे या संदर्भात
आपल्याकडून माहिती घेण्याकरिता की जो प्रोग्राम इथे घेण्यात येत आहे त्याबद्दल आपणाकडून आम्हाला माहिती हवी आहे. तर सर, तुम्ही आम्हाला इंट्रोडक्शन करून द्या आणि कशासाठी हा प्रोग्राम इथे आयोजित करण्यात आलेला आहे त्या संदर्भात माहिती द्या. शासकीय परिपत्रकाप्रमाणे 22 जुलै ते 28 जुलै विद्यार्थ्यांना उपक्रमाद्वारे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभागी होऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्याची शारीरिक सक्षमता वाढावी, सुदृढता वाढावी, यासाठी निरनिराळे खेळ, मनोरंजनात्मक खेळ, खेळीमेळीच्या वातावरण त्यांना शिक्षण देणे, जेणेकरून या विद्यार्थ्याचं एक उत्तम असं व्यक्तिमत्व तयार होईल आणि विद्यार्थ्याला शिक्षण घेताना आनंद वाटेल, त्यासाठी शासनाचे भरपूर प्रयत्न आहे. त्या ठिकाणी 7 दिवसाचे कार्यक्रम आहे ते आयोजित केले आहे. आज शनिवार असल्यामुळे आज योगासनाचा आणि प्राणायामचा विषय होता. लक्षदिंडी सकाळी काढण्यात आली. त्याचप्रमाणे आज आम्ही यांना प्राणायाम आणि योगासनाचे पाठ देतो आहोत आणि मुलांमध्ये मन स्थिर होण्याकरिता प्राणायाम आवश्यक आहे. मनाला सुदृढ करणे, जसं शरीर सुदृढ होतं तसं मनही सुदृढ आणि सक्षम होण्यासाठी प्राणायाम हा अतिशय आवश्यक आहे. हा आम्ही पाठ शिकवत आहोत. जे आज थोडं वातावरणही आम्हाला सुटेबल नसल्यामुळे आम्ही हा बंद खोली घेतला. याचा हा कार्यक्रम आम्ही मैदानामध्ये विद्यार्थ्यांना घेत असतो. दर शनिवारी शालेय उपक्रमामध्ये आम्ही आनंदाई शनिवारसुद्धा राबवत असतो आणि याचप्रमाणे विद्यार्थ्यामध्ये एकामेकामध्ये सहचारवृत्ती वाढावी, खेळमेळीचं वातावरण, स्पर्धा व्हावी, निकोप स्पर्धा व्हावी, जी जीवघेणी स्पर्धा आहे त्याच्यापासून मुलांची सुटका व्हावी, यासाठी हा आम्ही उपक्रम राबवित आहोत.